प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जनित्र. 2. CuSO4 + Zn gives ZnSO4 + Cu ही डॅश डॅश अभिक्रिया आहे. उत्तर आहे विस्थापन अभिक्रिया. 3. मेंडेलीवच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या डॅश डॅश आवृत्तीफल असतात. याचं उत्तर आहे ब, अणुवस्तुमानांक. 4. डॅश डॅश तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त आहे. याचं उत्तर आहे ड, 4 अंश सेल्सिअस तापमानाला. 5. वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग बरोबर डॅश डॅश. याचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, वर्गमुळात 2gm/r. प्रश्न पहिला ब. पुढील उपप्रश्न सोडवा. 1. सहसंबंध ओळखा. आडव्या रांगा आवर्त, उभे स्तंभ गण. 2. वेगळा घटक ओळखा. जूल, अर्ग, कॅलरी, न्यूटन. यातील अचूक पर्याय आहे कॅलरी. बाकी सर्व कार्याची एकके आहेत. 3. जोड्या जुळवा. विद्युतधारा. याचा अचूक उत्तर आहे ॲम्पियर. 2. विद्युत शक्ती. याचं अचूक उत्तर आहे वॅट. 4. चूक की बरोबर ते लिहा. रासायनिक अभिक्रियेचा वेग अभिक्रियाकारकांच्या स्वरूपावर अवलंबून असतो. हे विधान बरोबर आहे. प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा. 1. एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. उत्तर 1. मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. 2. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदाहरणार्थ, गण 1 मधील मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून गण 1 मधील मूलद्रव्याची संयुजा 1 आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्याची संयुजा 2 आहे. 2. थंडीच्या दिवसांमध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो. उत्तर थंड प्रदेशामध्ये थंडीच्या दिवसात वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा शून्याखालीही जाते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसच्या खाली गेले असता ते प्रसरण पावते व त्याचे बर्फ बनले तरीही त्याचे आकारमान वाढते. अशा परिस्थितीत नळातून वाहणाऱ्या पाण्याचे व त्यापासून बनलेल्या बर्फाचे आकारमान बरेच वाढल्याने त्याचा दाब नळावर पडतो व त्यामुळे नळ फुटण्याचा संभव असतो. 3. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन या धातूचा उपयोग करतात. उत्तर विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंडलातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते. तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रता जास्त असते. बल्बमधील तारेच्या कुंडलाचा वितळणांक अतिउच्च असल्यास तारेतून विद्युतधारा पाठवून तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते. परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो. टंगस्टनचा वितळणांक अतिउच्च म्हणजे 3410 अंश सेल्सिअस असतो, म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन या धातूचा उपयोग करतात. प्रश्न 2 ब. पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3. 1. औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? औष्णिक अपघटन अभिक्रियेची 2 उदाहरणे द्या. उत्तर ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाला उष्णता देऊन त्याचे अपघटन केले जाते त्या अभिक्रियेला औष्णिक अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण 1. उच्च तापमानाला कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. CaCO3 उष्णता CaO + CO2. उदाहरण 2. उच्च तापमानाला साखर तापवली असता तिचे विभाजन होऊन काळा पदार्थ कार्बन व पाण्याची वाफ तयार होते. C12H22O11 उष्णता 12C + 11H2O. 2. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम लिहा व आकृतीला नावे द्या. उत्तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल
तर अंगठ्याची दिशा ही विद्युतवाहकावरील बलाची दिशादर्शक असते. प्रश्न तिसरा. 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? उत्तर. दिलेली माहिती m बरोबर 5 kg, c बरोबर 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस, तापमानातील बदल डेल्टा टी बरोबर 100 वजा 20 बरोबर 80 डिग्री सेल्सिअस. द्यावी लागणारी एकूण उष्णता बरोबर वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील बदल बरोबर m गुणिले c गुणिले डेल्टा टी बरोबर 5 गुणिले 1 गुणिले 80 बरोबर 400 किलो कॅलरी. तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता बरोबर 400 किलो कॅलरी. 4. होपच्या उपकरणाची सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. 5. टीप लिहा. मुक्तिवेग. उत्तर. सामान्यतः वस्तू जमिनीवरून सरळ वर फेकल्यावर तिचा वेग कमी होत जाऊन कालांतराने ती पुन्हा जमिनीवर पडते. वस्तूचा आरंभ वेग वाढवल्यास ती जास्त उंच जाते व कालांतराने पुन्हा जमिनीवर पडते. आरंभ वेग वाढवत नेल्यास एका विशिष्ट आरंभ वेगास वस्तू विशिष्ट गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. या वेगास मुक्तिवेग म्हणतात. यावेळी वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. प्रश्न तिसरा. पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5. मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील दोष कोणते? उत्तर. 1. मेंडेलीवच्या आवर्त सारणीत कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती. 2. मेंडेलीवने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे मेंडेलीवच्या आवर्त सारणीत त्यांना कशा प्रकारे स्थान द्यावे हा एक मोठे आव्हान होते. मूलद्रव्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होत नव्हती. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलीवच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. 4. हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजन हा हॅलोजन शी साम्य दर्शवतो. त्याचे रेणुसूत्र H2 आहे. फ्लोरीन आणि क्लोरीन यांची रेणुसूत्रे F2 आणि Cl2 आहेत. त्यामुळे हायड्रोजनला हॅलोजन किंवा गण 1 दोनपैकी कोणत्या गणात स्थान द्यावे हे निश्चित ठरवता आले नाही. 2. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक लिहा. कोणतेही 2 घटक उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे 5 घटक आहेत. 1. अभिक्रियाकारकांचे स्वरूप. 2. अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. 3. अभिक्रियाकारकांची सहनती. 4. अभिक्रियेचे तापमान आणि 5. उत्प्रेरक. त्यापैकी आपण अभिक्रियाकारकांची सहनती पाहू. विरल आणि सहंत हायड्रोक्लोरिक आम्लाची CaCO3 या भुकटीबरोबर अभिक्रिया केली असता CO2 वायू मुक्त होतो. उलट सहंत आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया केली तर जलद गतीने CaCO3 वायू लवकर नाहीसा होतो. सहंत आम्लाबरोबर अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते म्हणून अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या सहनतीच्या प्रमाणात. 2. अभिक्रियेचे तापमान. अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना चुनखडीच्या अपघटनाची तुम्ही कृती केली आहे. या कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवडी दुधी होत नाही कारण अभिक्रियेचा दर 0 असतो. तापवल्यामुळे अभिक्रियेचा दर वाढून CO2 हे उत्पादित तयार होते. यावरून लक्षात येते की अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढविले की अभिक्रियेचा दर वाढतो. 3. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अ. उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते? उत्तर. उष्णता स्थानांतरण उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. ब. अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो? उत्तर. उष्णता स्थानांतरण अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे होते. क. या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो? उत्तर. या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी केला जातो. 4. केपलरचे 3 नियम लिहा. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. केपलरचा 2रा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा 3रा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
5. फरक स्पष्ट करा. मेंडेलिव्हची आवर्त सारणी व आधुनिक आवर्त सारणी. उत्तर मेंडेलिव्हची आवर्त सारणी. या सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेली आहेत. 2. या सारणीत मूलद्रव्याचे स्थान त्यांच्या रासायनिक गुणधर्म व अणुवस्तुमान यांच्याशी निगडीत आहे. 3. या सारणीत 8 गण आहेत. 4. या सारणीत सारख्या रासायनिक गुणधर्माची मूलद्रव्ये वेगळ्या गणात आढळतात, तर काही वेगळ्या रासायनिक गुणधर्माची मूलद्रव्ये एकाच गणात आढळतात. आधुनिक आवर्त सारणी. या सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुक्रमांकाप्रमाणे मांडलेली आहेत. 2. या सारणीत मूलद्रव्याचे स्थान त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत आहे. 3. या सारणीत 18 गण आहेत. 4. या सारणीत एका गणातील मूलद्रव्ये सारखेच रासायनिक गुणधर्म दाखवतात. 6वा प्रश्न. पुढील तक्ता जुळवा. Fe+S FeS संयोग अभिक्रिया, CuSO4 + Zn ZnSO4 + Cu विस्थापन अभिक्रिया, 2Cu + O2 2CuO ऑक्सिडीकरण अभिक्रिया. 7वा प्रश्न. न्यूलँडसच्या अष्टकाचा नियम उदाहरणासहित स्पष्ट करा. उत्तर नियम. मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ आकृतीमध्ये दिलेल्याप्रमाणे मांडणी केली असता आपल्याला दिलेली अष्टके मिळतात. यात Li पासून Na हे 8वे मूलद्रव्य आहे, त्यांचे गुणधर्म सारखे आहेत. तसेच Mg व Ca, S, I व C यांचे गुणधर्म समान आहेत. प्रश्न 8वा. पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट करा. उत्तर 0°C तापमानाचे पाणी तापवले असता 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 4°C ला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि 4°C तापमानाच्या पुढे तापमान वाढवल्यास पाण्याचे आकारमान वाढते. 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. पाण्याची घनता 4°C ला सर्वात जास्त असते. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी होपचे उपकरण वापरतात. प्रश्न 4. पुढील उपप्रश्न सोडवा. 1. पुढील तत्व अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. विद्युतवाहकावर निर्माण होणाऱ्या बलाची दिशा कोणत्या नियमाच्या आधारे ठरवता येते. उत्तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. या तत्वाचा उपयोग कोणत्या विद्युत उपकरणामध्ये केला जातो. उत्तर विद्युतचलित्र किंवा विद्युत मोटार. त्या उपकरणाची रचना दर्शवणारी आकृती काढा. 5. त्या उपकरणाचे कार्य थोडक्यात लिहा. विद्युतचलित्राचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. प्रश्न 2. दिलेल्या गणातील मूलद्रव्यांचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्याचे गण सांगा. उत्तर वरील मूलद्रव्ये गण 1 मधील आहेत. 2. वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली पद्धतीने मांडा. उत्तर Li, Na, K, Rb आणि Cs. 3. ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 आकृतिबंधाशी जुळते का. उत्तर हो, जुळते. 4. वरील सर्वात मोठा अणू व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. सर्वात मोठा अणू असणारे मूलद्रव्य Cs Cesium आणि सर्वात लहान लिथियम Li. एका गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामागे आवर्ती कल काय दिसतो. उत्तर गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाताना आपल्याला दिसते.